त्याग करून त्यांनी देशासाठी राज्यघटना घडवून दलित समाजासाठी अनेक कायदे केले. ही दोन गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो. गेल्या महिन्यामध्ये 15 अपघातात 22 मयत आहेत आपल्या डिव्हिजन मध्ये, फक्त 3 पोलीस स्टेशनच्या आधी. आता जोश असतो तरुणाईमध्ये, मोठमोठे झेंडे मोटरसायकलला फिट केलेले असतात. जेव्हा आपण साजरा करतो हा दिवस म्हणजे आपल्यासाठी एक सण असतोय आणि नक्कीच ह्या सण साजरा करत असताना आपण सर्वांनी DSP साहेब सांगितल्याप्रमाणे, PI साहेब सांगितल्याप्रमाणे जे काही त्यांची नियमावली असेल त्याचं पालन करून ती आपण जयंती आपण सर्वजण मिळून साजरी करू. आणि नक्कीच 14 तारीख ते 30 तारीख ह्या कालखंडामध्ये आपल्या शहरासह पूर्ण उमरगा लोहारा तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, देशभरामध्ये ही जयंती उत्साहात साजरी होते. आणि ही जयंती साजरी करत असताना आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेबांचे विचार प्रत्येकापर्यंत कसे पोहोचतील, त्या विचारांना उजाळा कसं मिळेल, यासाठी आपण सर्वांनी विविध कार्यक्रमाचं आयोजन करून आपण अतिशय उत्साहामध्ये ही जयंती आपण सर्वांनी मिळून साजरी करूया एवढ्या प्रसंगी तुम्हाला सांगतो. आणि नक्कीच गेल्या अनेक वर्षांपासून या शहरामध्ये साहेबांना सांगू इच्छितो की अतिशय मोठ्या प्रमाणावरती उमरगा शहरामध्ये जयंती निघते आणि प्रत्येक ग्रामीण भागातील, गावातील सर्व लोक येऊन एकत्रितपणे शहरामध्ये येऊन जयंती साजरी करतात. आणि आतापर्यंत कुठलीही तक्रार, कुठलंही गालबोट या जयंती जेव्हा आपण साजरी करतो त्यामध्ये कधी मागच्या कालखंडामध्ये झालेलं नाही. आणि नक्कीच यावेळेस देखील आम्ही सर्व बांधव मिळून चांगल्या पद्धतीनं या शहरामध्ये जयंती साजरी करू आणि आपण दिलेल्या निर्देशानुसार आम्ही सर्वजण त्याचं पालन करू एवढं या प्रसंगी सांगतो. आणि आपल्या सर्वांना जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देऊन थांबतो. 2027ला माता रमाईची जयंती साजरी करण्यात आली आणि ही जयंती अत्यंत साध्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने आपल्या शहरामध्ये, आणि तुम्हाला ह्याच्यामुळे काय आम्ही डीजे वाजवत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित वाजत नाही. अत्यंत शांतता मार्गाने त्या तरुणांना सांभाळून घेऊन आपण करायचं. त्यांचा उत्साह कमी करायचा नाही, त्यांना उत्साहित करू, त्यांना प्रोत्साहित करू. पण अतिशय चांगल्या पद्धतीनं ही जयंती जी आपल्या भागात एक परंपरा आहे, फक्त उत्सव नाही तर परंपरा आहे. अनेकदा इथे व्याख्यानमाला झालेली आहे. वेगवेगळे सामाजिक उपक्रम आपल्या भागामध्ये होतात आणि बाबासाहेबांची असतील सालेगावला त्यांचं एक खूप मोठं स्मृतीस्थळ आहे. खूप सुंदर काम तिथे चालू आहे. त्याच्यामध्ये आणखी सुधारण्यासाठी यावर्षी देखील नवीन बजेट आहे, इथं करायला येत आहे. ही सगळी आपली स्मृतीस्थळं जपून त्याला कुठेतरी कोणीतरी आपल्याला नावं ठेवले अशा पद्धतीची जयंती आपण आजपर्यंत साजरी केलेली आहे. आणि इथून पुढे देखील आपण सगळे मिळून ही जयंती आपण चांगल्या पद्धतीने साजरी करूया. आणि आपला जो आतापर्यंतचा इतिहास आहे तो कायम ठेवा. आणि मला वाटतं ही जयंती अशी शांततापूर्ण 15, 16, 17 दिवस झाली की एक त्यांना खरंच मनपूर्वक आणि मानाचं अभिवादन आणि अभिनंदन असेल. आपण त्यांच्यातल्या एका प्रज्ञाशील करुणामधल्या करुणाला आपण तिथं त्याचे पायीक झालं असं म्हणता येईल. आणि त्याच्याकरता ह्या गोष्टी आपण सगळ्या सांभाळाव्यात. जयंती करत असताना माझं नेहमीच म्हणणं असतं की गावामध्ये खूप मोठा डीजे लावून कार्यक्रम करण्यापेक्षा एखादं व्याख्यान महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राचं वाचन, संविधानाचं वाचन हे त्याला आपल्या सगळ्यांना एकच मिनिट घेतो, सगळ्यांना सांगू इच्छितो की संविधानाची 75 वर्ष पूर्ण झाली, आता 76 पूर्ण होतात नोव्हेंबरला. त्याच्या निमित्तानं आपण राज्यस्तरीय संविधान अभ्यास उपक्रम घेतला आणि राज्यातल्या अनेक विद्यार्थ्यांचा त्याचा सहभाग घेतला, संतोष होतो. आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी त्या स्पर्धेत सहभाग घेतला. इतकंच नाही तर अगदी 10वीच्या मुलांनी संविधानामधली 10 कलमं पाठ केली.